श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि खास मानली जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते. देवदिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो. असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदाने देवांनी संपूर्ण स्वर्ग दिव्यांनी उजळून टाकलं. त्यालाच दीपावलीचे स्वरूप देण्यात आले. म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. आणि यंदा कार्तिक पौर्णिमेचे व्रत हे 15 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी केले जाणार आहे. तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाचे सुद्धा विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमोघ पुण्य प्राप्त होतं. या दिवशी तुळशीची पूजा सुद्धा करणं शुभ फळ देतं. तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्घ द्यावा. धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दीपदान केल्याने आर्थिक समृद्धी येते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त रात्री 11:39 पासून रात्री 12:33 असेल. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली असते. ज्योतिषशास्त्रात भद्रा आणि राहू काळ पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जात नाही. त्यामुळे भद्रा आणि राहू काळात शुभ कार्यास बंदी आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राहू काळ सकाळी 10:44 पासून दुपारी 12:05 राहील. तर भद्रा सकाळी 6:43 पासून दुपारी 4:38 असणार आहे. म्हणूनच आपल्याला या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे करायचे नाही आहेत. कार्तिक पौर्णिमा अतिशय शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घराबाहेर इथे एक असा दिवा लावायचा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, शत्रुबाधा, करणीबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्व करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते. कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी घेणं शुभ मानलं जातं. या दिवशी दीपदान केले जाते. आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा उद्देश आहे. तुळशी विवाहाची सांगता ही त्रिपुरारी पौर्णिमेलाच होते. कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात. पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते. नदीत स्नान करणं शक्य नसेल तर गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे. यानंतर लक्ष्मीनारायणाचे पूजन करावे. लक्ष्मीनारायणाची षोडशोपचार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा. सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले जाते. सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकावी. या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मींना खिरीचा नैवेद्य दाखवावा. सायंकाळी पुन्हा लक्ष्मीनारायणाची आरती करावी. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी जेव्हा आपण देवपूजा करणार आहेत म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे?
बऱ्याचदा आपण खूप मेहनत करतो, कष्ट करतो आणि आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळते, त्यामुळे आपल्या घरी पैसा येतो, आलेला पैसा टिकून राहतो, माता लक्ष्मीची आपल्यावर भरभरून कृपा होत असते. पण आपली झालेली प्रगती ही बऱ्याच लोकांना पाहवत नाही आणि ती लोकं आपल्या तोंडावर तर आपल्याशी चांगलं बोलतात, पण अशीच लोकं जी आहेत ती आपल्या पाठीमागे आपलं वाईट चिंतत असतात. त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दोष हे निर्माण होत असतात. आता ह्याला जो आहे शत्रुबाधा असं म्हटलं जातं. म्हणजे ही शत्रुबाधा तुमच्या जवळचे नातेवाईक असू शकतात, तुमच्या शेजारी पाजारी राहणारी लोकं असू शकतात. तर त्यामुळे सुद्धा जे दोष निर्माण होतात त्यामुळे कुठेतरी आपली प्रगती ही खुंटत जाते आणि म्हणूनच आपल्याला हा असा उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर शत्रुबाधा दोष हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळणार आहे. तर ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा तयार करायचा. हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा, पण आपल्याला हा दिवा जो आहे तो गव्हाच्या पिठाचा तयार करायचा नाही. आपल्याला उडदाच्या पिठाचा हा दिवा जो आहे तो तयार करायचा. तुमच्याकडे उडदाची डाळ असेल तर तिला तुम्हाला वाटून पीठ करून घ्यायचं आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करायचा. ह्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल हे घालायचं आहे. तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटवर आपल्याला मूठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा. हा दिवा जो आहे म्हणजे ही प्लेट जी आहे ती उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर ह्या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचे आहेत. तसेच एक फूलसुद्धा आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर हात जोडून मनोभावे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे, विघ्न आहेत, संकट आहेत, शत्रुबाधा, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. त्यानंतर हा दिवा आपल्याला तिकडनं उचलायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. आपल्या घरामध्ये कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच येत असते आणि जेव्हा आपण असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर लावतो त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, इडापिडा, शत्रू बाधा, त्याचबरोबर अलक्ष्मी प्रवेश करत नाही आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात तशाच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते. असा हा दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या गायत्री मंत्राचा 21 वेळा जप हा करायचा. त्याचबरोबर 1 वेळा आपल्याला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला आरतीही करायची आहे. माता लक्ष्मीला आवर्जून आजच्या दिवशी आपल्याला खिरीचा नैवेद्यसुद्धा अर्पण करायचा आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करते. आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, शत्रुबाधा, ग्रहदोष, पितृदोष हे दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.